आज आम्ही तुमच्यासमोर एक असं प्रकरण घेऊन आलो आहोत जे प्रेमाच्या सौंदर्यात लपलेल्या षड्यंत्र आणि विश्वासघाताची भयानक गाथा आहे। ही कथा आहे शारणराज आणि ग्रीष्माची, जी केरळच्या हिरव्यागार खोऱ्यांमध्ये सुरू झाली आणि एका अशा शोकांतिकेत संपली ज्याने प्रत्येक ऐकणाऱ्याच्या अंगावर काटा आणला। हा खटला इतका खळबळजनक आहे की न्यायालयाने याला रेअर ऑफ द रेअर घोषित केलं। नमस्कार, मी आहे विनय जाधव। तर चला पाहूया काय आहे हे प्रकरण। तिरुवनंतपुरम, ऑक्टोबर 2021। सकाळची कोवळी सूर्यकिरणे आणि समुद्राची थंडगार हवा। 23 वर्षांचा शारणराज, रेडिओलॉजीचा विद्यार्थी, आपल्या आयुष्यात स्वप्नांना पंख देण्याचा प्रयत्न करत आहे। तो मेडिकल मिशन ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिकतो आणि मित्रांमध्ये हसत खेळत असतो। त्याच शहरात एका बसच्या प्रवासात त्याची भेट होते 22 वर्षांच्या ग्रीष्माशी, जी कन्याकुमारीची रहिवासी आहे आणि इंग्लिश साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे। ग्रीष्माच्या डोळ्यांत एक विचित्र चमक आहे। तिची बोलण्याची पद्धत, तिचं हसणं, सर्व काही शारणला आपल्याकडे खेचतं। बसच्या त्या छोट्याशा प्रवासात दोघांमध्ये संवाद सुरू होतो। शारणला वाटतं की हीच ती मुलगी आहे जी त्याच्या आयुष्याची साथीदार होऊ शकते। ग्रीष्मा ही शारणच्या मनमोकळ्या स्वभावाने प्रभावित होते। लवकरच दोघांच्या भेटीगाठी वाढू लागतात। कॉलेजबाहेरील चहाची टपरी, समुद्रकिनाऱ्यावरची भटकंती आणि रात्रीच्या लांबलचक फोन कॉल्स शारण आणि ग्रीष्माचं प्रेम फुलतं। पण प्रत्येक सुंदर कथेमागे एक काळोखी कोपरा असतो। ग्रीष्माचं कुटुंब, विशेषतः तिची आई सिंधू, शारणला पसंत करत नाही। शारण आणि ग्रीष्मा वेगवेगळ्या समाजातून येतात आणि ग्रीष्माच्या कुटुंबाला त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेची खूप काळजी आहे। तरीही शारण आणि ग्रीष्माचं प्रेम खोलवर रुजतं। शारणसाठी ग्रीष्मा त्याचं विश्व बनते। तो स्वप्न पाहतो, एक घर, एक कुटुंब आणि ग्रीष्मासोबतचं सुंदर भविष्य। पण ग्रीष्माच्या मनात काय चाललं होतं हे शारणला कधीच कळलं नाही। फेब्रुवारी 2022। ग्रीष्माच्या घरी खळबळ उडते। तिचा साखरपुडा एका लष्करी अधिकाऱ्यासोबत ठरतो। हा तरुण केवळ चांगली नोकरीच करत नाही, तर एक सन्माननीय आणि स्थिर आयुष्याचं आश्वासनही देतो। ग्रीष्मा या नात्याने समाधानी आहे। ती आपल्या कुटुंबाच्या इच्छेनुसार 4 मार्च 2022 रोजी साखरपुडा करते। लग्नाची तारीख पुढील वर्षासाठी निश्चित होते। पण ग्रीष्मा शारणला या साखरपुड्याबद्दल एक शब्दही सांगत नाही। ती शारणसोबतचं नातं कायम ठेवते, जणू हा तिच्यासाठी फक्त एक खेळ आहे। जेव्हा शारणला साखरपुड्याची बातमी कळते तेव्हा त्याचं हृदय तुटतं। तो ग्रीष्माशी नातं तोडतो आणि तिच्यापासून अंतर ठेवतो। त्याला वाटतं की कदाचित हे प्रेम त्याच्या नशिबात नाही। पण ग्रीष्मा, जी एक चतुर बुद्धिमत्तेची मालकीण आहे, शारणला पुन्हा आपल्या जाळ्यात अडकवण्याचा निर्णय घेते। ती शारणला भेटते आणि डोळ्यांत अश्रू आणते। ती म्हणते, मी फक्त तुझ्यावरच प्रेम करते। हा साखरपुडा माझ्या कुटुंबाने जबरदस्तीने केला। मी नोव्हेंबरमध्ये घर सोडून तुझ्यासोबत पळून जाईन। शारण, जो ग्रीष्मावर डोळे झाकून विश्वास ठेवतो, तिच्या या वचनांवर विश्वास ठेवतो, तो पुन्हा ग्रीष्माच्या प्रेमात बुडतो। पण ग्रीष्माचा खरा चेहरा वेगळाच होता। ती शारणला फक्त यासाठी जवळ ठेवत होती जेणेकरून तिचा साखरपुडा मोडण्याचा धोका टळेल। ती दुहेरी खेळ खेळत होती, एकीकडे शारणसोबत प्रेमाचा खेळ, तर दुसरीकडे लग्नाच्या तयारी। लग्नाची तारीख जवळ येत असताना ग्रीष्माला वाटतं की शारण आता तिच्यासाठी अडचण बनला आहे। ती कोणत्याही परिस्थितीत शारणपासून सुटका करून घेऊ इच्छिते। पण शारणचं प्रेम इतकं गहिरं आहे की तो ग्रीष्माला सोडण्यास तयार नाही। तो वारंवार ग्रीष्माशी लग्नाची गोष्ट करतो। ग्रीष्मा एक नवा डाव खेळते। ती शारणला सांगते की एका ज्योतिषाने तिच्या कुंडलीत जातक दोष पाहिला आहे, ज्यामुळे तिचा पहिला पती लवकर मरेल। तिला वाटतं की शारण या भीतीने तिच्यापासून दूर होईल। पण शारण, जो या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत नाही, म्हणतो, जर असं असेल तर मी आता तुझ्याशी लग्न करेन आणि सिद्ध करेन की मी मरणार नाही। शारणचा हट्ट ग्रीष्मासाठी डोकेदुखी ठरतो। ती त्याला वेट्टुकट्ट चर्चमध्ये घेऊन जाते आणि त्याच्याशी लग्न करते। लग्नानंतर ग्रीष्मा शारणसमोर पत्नीचा अभिनय सुरू करते। ती मांगात कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालते। दोघे कन्याकुमारीच्या गोल्डन कॅसल हॉटेलमध्ये 13 आणि 18 ऑगस्ट 2022 रोजी चेक इन करतात, जिथे ते शारीरिक संबंध प्रस्थापित करतात। शारण आता ग्रीष्माला आपली पत्नी मानू लागतो। तो आनंदी आहे, पण ग्रीष्माच्या मनात एक भयानक योजना तयार होत आहे। ती रात्रभर जागते आणि आपल्या लॅपटॉपवर विषाबद्दल शोध घेते। तिच्या शोध इतिहासात प्रश्न आहेत। पॅराक्वॉट म्हणजे काय? विषाचा स्वाद कसा लपवता येईल? विष किती वेळात परिणाम करतं? ती आपल्या घराच्या स्टोअररूममध्ये एक जुनी बाटली पाहते। पॅराक्वॉट, एक प्राणघातक तणनाशक जे तिच्या काकांनी शेतासाठी विकत घेतलं होतं। तिची बोटं त्या बाटलीवर थांबतात आणि तिचं मन एक भयंकर षड्यंत्र रचू लागतं। 22 ऑगस्ट 2022। ग्रीष्मा शारणला केरळच्या अर्नाकुलम येथील ओल्ड मार थंडा ब्रिजवर रस चॅलेंजसाठी बोलावते। शारण, ज्याला हा एक मजेदार क्षण वाटतो, आपल्या मोबाईलने व्हिडिओ रेकॉर्ड करतो। 12 सेकंदांच्या या क्लिपमध्ये ग्रीष्मा 2 आंब्याच्या रसाच्या बाटल्या घेऊन दिसते। ती शारणला रेकॉर्डिंग बंद करण्यास सांगते, पण तिच्या स्मितामागे एक षड्यंत्र लपलेलं आहे। रसाच्या एका बाटलीत ग्रीष्माने 50 पॅरासिटामॉल गोळ्या मिसळल्या होत्या। तिला वाटलं की रसाचा गोड स्वाद पॅरासिटामॉलची कडवटपणा लपवेल।
पण जेव्हा शारनने रसाचा पहिला घोट घेतला तेव्हा त्याला कडवट चव आली आणि त्याने रस थुंकला. ग्रीष्मा घाबरली. तिने दोन्ही बाटल्या फेकून दिल्या, म्हणत की रस खराब होता. या व्हिडिओत ग्रीष्माच्या डोळ्यांत लपलेला द्वेष आणि कपाळावर चिंतेच्या रेषा स्पष्ट दिसतात. तिला शारनला कोणताही संशय येऊ नये असं वाटत होतं, पण शारनच्या डोळ्यांनी तिच्या षड्यंत्राला ओळखलं नाही. हा डाव फसला, पण ग्रीष्माचा हेतू बदलला नाही. ती विचार करते, जर पॅरासिटामॉलने काम केलं नाही तर दुसरं काहीतरी करावं लागेल. ती आपल्या पुढच्या पावलाची योजना आखते. 13 ऑक्टोबर 2022 ग्रीष्मा शारनशी व्हॉट्सअपवर लांबलचक संवाद साधते. ती त्याला शारीरिक जवळीकीचं आमिष दाखवते आणि म्हणते, उद्या मी घरी एकटी असेन. आई आणि काका सकाळी 10 नंतर बाहेर जातील. शारन जो ग्रीष्माच्या प्रेमात आंधळा आहे. दुसऱ्या दिवशी 14 ऑक्टोबर 2022 रोजी आपला मित्र रेजिनसह ग्रीष्माच्या घरी पोहोचतो. ग्रीष्माने दार उघडं ठेवलं आहे. शारन आत जातो आणि रेजिन बाहेर दुचाकीवर वाट पाहतो. ग्रीष्मा शारनशी हलक्या फुलक्या गप्पा मारते. मग ती त्याला एक आयुर्वेदिक कषाय काढा पिण्याचं आव्हान देते. ती म्हणते, तू नेहमी माझ्या कषायची थट्टा करतोस, आज हे पिऊन दाखव. शारन, ज्याला हा एक खेळ वाटतो, कषाय पितो. पण त्याला काय माहीत होतं की या कषायमध्ये पॅराक्वाट, एक प्राणघातक तणनाशक, मिसळलं आहे. ग्रीष्माने हे विष आपल्या आईच्या गुडघ्याच्या उपचारासाठीच्या औषधासोबत मिसळलं होतं. तिने पॅराक्वाटच्या परिणामांवर सखोल संशोधन केलं होतं. कषायची चव कडवट होती. ग्रीष्माने आधीच फ्रुटी तयार ठेवली होती, जेणेकरून शारनला चवीचा संशय येऊ नये. पण विष आपलं काम करू लागलं. काही मिनिटांतच शारनला उलट्या सुरू झाल्या. तो ग्रीष्माच्या घरातील स्वच्छतागृहात उलटी करतो, मग बाहेर रस्त्यावरही. रेजिन, जो बाहेर उभा आहे, त्याला घेऊन घरी निघतो. वाटेत शारनची प्रकृती आणखी बिघडते. तो अनेकदा दुचाकी थांबवून उलटी करतो. शारनला वाटतं की हे कषाय आणि फ्रुटीच्या रासायनिक प्रतिक्रियेमुळे आहे, पण रेजिनला काहीच समजत नाही. तो शारनला घरी घेऊन जातो, पण शारनची प्रकृती आणखी खालावते. शारन घरी पोचल्यावर ग्रीष्मा त्याला मजकूर संदेश पाठवते. ती लिहिते, मला माफ कर, ही सगळी माझी चूक आहे. मलाही कषाय प्यायल्यानंतर उलटी झाली होती. हे साहजिक आहे. ती शारनला खात्री देते की तो लवकर बरा होईल. दुपारचे 12:03 पर्यंत ती शारनला संदेश पाठवत राहते. मग दुपारचे 12:05 वाजता ती व्हिडिओ कॉल करण्यास सांगते. पण सततच्या उलट्यांमुळे कमकुवत झालेला शारन नकार देतो. शारन सांगतो की त्याला हिरव्या रंगाच्या उलट्या होत आहेत. ग्रीष्मा वारंवार माफी मागते, पण हा तिचा अभिनय आहे. ती शारनचं लक्ष विषापासून हटवून रस आणि कषायच्या प्रतिक्रियेकडे वळवू इच्छिते. ती म्हणते, मलाही उलटी झाली होती, पण हिरव्या रंगाची नाही. कदाचित रसामुळे असं झालं. त्याच संध्याकाळी शारन ग्रीष्माला सांगतो की तिने त्या व्यक्तीशी बोलावं ज्याने कषाय दिलं होतं. पण ग्रीष्मा टाळाटाळ करते. तिला शारनला योग्य उपचार मिळू नयेत असं वाटतं. रात्रभर शारनला उलट्या होत राहतात. दुसऱ्या दिवशी 15 ऑक्टोबर 2022 शारन ग्रीष्मावर नाराजी व्यक्त करतो. तो म्हणतो, हे सगळं तुझ्या कषाय चॅलेंजमुळे झालं. ग्रीष्मा पुन्हा माफी मागते आणि रसाला दोष देते. दुपारी रात्रीचे 2 ते पहाटेचे 3:30 दरम्यान शारन ग्रीष्माला सांगतो की त्याच्या घशात तीव्र वेदना आहेत. तो बोलू शकत नाही, ना पाण्याचा एक घोट घेऊ शकतो. तो लिहितो, मी खूप आजारी आहे. आता मी ना बोलू शकतो, ना कॉल्स उचलू शकतो. 17 ऑक्टोबरला शारन ग्रीष्माला शेवटचा संदेश पाठवतो. तो सांगतो की त्याच्यावर तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. यानंतर तो प्रतिसाद देण्याच्या स्थितीत राहत नाही. ग्रीष्मा संदेश पाठवत राहते, पण शारनची प्रकृती बिघडत जाते. 17 ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत शारनची प्रकृती इतकी खराब होते की त्याला अतिदक्षता विभागात दाखल करून डायलिसिस सुरू केली जाते. शारनचा मोठा भाऊ शिमोन याला संशय येतो. तो शारनचा मित्र रेजिनशी बोलतो. रेजिन सांगतो की शारन ग्रीष्माच्या घरी गेला होता आणि तिथे कषाय आणि फ्रुटी प्यायल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. शिमोन मेडिकल कॉलेज पोलिसांना कळवतो. 20 ऑक्टोबर 2022 रोजी न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांच्यासमोर शारनचं निवेदन नोंदवलं जातं. तो खंडित शब्दांत सांगतो की ग्रीष्माने त्याला कषाय आणि फ्रुटी दिली होती, ज्यानंतर त्याला उलट्या आणि जुलाब सुरू झाले. जेव्हा त्याला विचारलं जातं की त्याला कोणाविरुद्ध तक्रार करायची आहे का, तेव्हा तो नकार देतो. हे निवेदन त्याचं मृत्यूपूर्व निवेदन बनतं. 22 ऑक्टोबरला शारनच्या वडिलांना अतिदक्षता विभागात जाण्याची परवानगी मिळते. शारन, जो आता जीवन आणि मृत्यूच्या मध्ये झगडत आहे, आपल्या वडिलांना म्हणतो, बाबा, मी आता वाचणार नाही. तो ग्रीष्मा सोबतच्या नात्याबद्दल सांगतो. तो म्हणतो की ग्रीष्माने त्याला कषाय दिलं होतं आणि त्यानंतरच त्याची प्रकृती बिघडली. शिमोन ग्रीष्माकडे कषायच्या बाटलीची किंवा औषधपत्राची माहिती मागतो. ग्रीष्मा खोटं बोलते. ती म्हणते की तिच्या आईने बाटली धुतली आणि लेबल काढला गेला. ती असंही म्हणते की डॉक्टरांनी कोणतंही औषधपत्र दिलं नव्हतं. जेव्हा शिमोन बाटलीच्या झाकणाची छायाचित्र मागतो, तेव्हा ग्रीष्मा म्हणते की औषध दुसऱ्या बाटलीत ठेवलं होतं. ती प्रत्येक प्रकारे सत्य लपवण्याचा प्रयत्न करते. पुढील 72 तासांत शारनची प्रकृती आणखी खालावते. त्याचं यकृत आणि मूत्रपिंड निकामी होतात. डॉक्टरांना सुरुवातीला वाटतं की हे कॉपर सल्फेट विषबाधेमुळे आहे,
आणि त्याला वेगवेगळ्या विभागांत हलवलं जातं. उच्च प्रवाह ऑक्सिजन, आक्रमक आणि गैर आक्रमक व्हेंटिलेशन सर्व काही प्रयत्न केलं जातं, पण शारनला वाचवता येत नाही. 25 ऑक्टोबर 2022 संध्याकाळी पहाटेचे 5:05 वाजता 11 दिवसांच्या त्रासानंतर बहुअवयव निकामी होणे आणि हृदयविकाराच्या झटक्याने शारनचा मृत्यू होतो. हे 11 दिवस शारनसाठी यातनेपेक्षा कमी नव्हते. पाण्याचा एक थेंबही त्याच्या घशातून खाली गेला नाही. 26 ऑक्टोबर 2022 शिमोन पोलीस ठाण्यात निवेदन देतो आणि गुन्हा नोंदवला जातो. शारनचं शवविच्छेदनासाठी पाठवलं जातं. शवविच्छेदन अहवालातून खुलासा होतो की शारनचा मृत्यू पॅराक्वॉट विषामुळे झाला, ज्याने त्याचे फुफ्फुस आणि अवयव पूर्णपणे नष्ट केले. पोलिसांसमोर सर्वात मोठं आव्हान आहे, या खटल्यात कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. सर्व पुरावे परिस्थितीजन्य आहेत. 31 ऑक्टोबर 2022 रोजी पोलीस ग्रीष्माला चौकशीसाठी बोलावतात. ग्रीष्मा एक खोटी कथा रचते. ती म्हणते की शारनने तिच्या साखरपुड्याचा अल्बम आणि मंगेतराची कॉल हिस्ट्री पाहिली, ज्यामुळे तो संतापला. ती स्वच्छतागृहात गेली आणि शारनने चुकून तिच्या आईच्या औषधाची बाटली प्याली. ग्रीष्मा पोलीस ठाण्यात स्वच्छतागृह साफ करणारं द्रावण पिण्याचा अभिनय करते. पोलीस तिला रुग्णालयात घेऊन जातात, पण हा तिचा आणखी एक डाव होता. ती लवकरच डिस्चार्ज होते. पोलिसांना ग्रीष्माची शोध इतिहास, व्हॉट्सअप गप्पा आणि कॉल रेकॉर्ड मिळतात. तिचा शोध इतिहास दाखवतो की तिने 22 ऑगस्टला पॅरासिटामॉलच्या विषारीपणाबद्दल आणि 13 ऑक्टोबरला पॅराक्वॉटच्या परिणामांवर 23 वेळा शोध घेतला होता. पोलिसांना ग्रीष्माच्या घरातून पॅराक्वॉटची बाटलीही सापडते, जी तिच्या काकांनी तमिळनाडू केरळ सीमेवरील एका खतांच्या दुकानातून विकत घेतली होती. हे तणनाशक इतकं धोकादायक होतं की केरळमध्ये यावर बंदी होती. जेव्हा पोलीस सर्व पुरावे ग्रीष्मासमोर ठेवतात, तेव्हा ती खचते आणि आपला गुन्हा कबूल करते. पोलीस ग्रीष्माच्या आई आणि काकांना देखील अटक करतात. शारनच्या वडिलांचा आरोप आहे की ग्रीष्माची आई या षडयंत्रात सामील होती. ते म्हणतात की ग्रीष्माच्या कुंडलीत पहिल्या पतीच्या मृत्यूचा दोष होता आणि हा दोष दूर करण्यासाठी शारनला लग्नाच्या जाळ्यात अडकवून मारण्यात आलं. काकांवर पुरावे नष्ट करण्याचा आरोप आहे. न्यायालयात खटला सुरू होतो. हा खटला अत्यंत आव्हानात्मक आहे, कारण कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. पोलीस डिजिटल आणि वैज्ञानिक पुराव्यांद्वारे सिद्ध करतात की ग्रीष्माने शारनची हत्या केली. ग्रीष्माचा शोध इतिहास, रस चॅलेंजमधील पॅरासिटामॉलचा प्रयत्न आणि पॅराक्वॉटची बाटली यासारखे पुरावे न्यायालयात सादर केले जातात. पोलीस हेही सिद्ध करतात की ग्रीष्माने 13 ऑक्टोबरला शारनला शारीरिक जवळीकीचं आमिष दाखवून घरी बोलावलं आणि सुनियोजित पद्धतीने हत्या केली. ग्रीष्माच्या आईला पुराव्यांअभावी मुक्त केलं जातं, पण काकांना पुरावे नष्ट केल्याबद्दल शिक्षा होते. न्यायालय हा खटला रेअर ऑफ द रेअर घोषित करतं आणि ग्रीष्माला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावतं. ही कथा आपल्याला शिकवते की प्रेम आणि विश्वासाच्या नावाखाली किती मोठा विश्वासघात होऊ शकतो. ग्रीष्माने आपल्या स्वार्थासाठी शारनचं आयुष्य हिरावलं. तिने प्रेमाचा अभिनय केला, लग्नाचा खोटा खेळ रचला आणि शेवटी विषाचा जाळ रचून शारनला मृत्यूच्या खाईत ढकललं. शारनची सर्वात मोठी चूक होती त्याचा आंधळा विश्वास. जर त्याने ग्रीष्माच्या षडयंत्राला आधी ओळखलं असतं तर कदाचित तो आज जिवंत असता. ही कथा आपल्याला सावध राहण्याचा धडा देते. आपल्या नात्यांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आता तुमचं या घटनेवर काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.